तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आता सुरुवात होणार आहे. या काळामध्ये पहिल्यांदाच आता AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण, भाविकांची संख्या तसेच हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम या टेक्नॉलॉजी असलेल्या कॅमेऱ्यामधून आता केलं जाणार आहे. यासह भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्सव काळात तुळजापुरात एकूण 202 CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी महाराष्ट्रासह देशातीलही भाविक तुळजापुरात दाखल होत असतो आणि या भाविकाच्या सुरक्षेसाठी आता प्रशासन सज्ज झालंय आणि भाविकांच्या दर्शन सुलभ हो यासाठी हा भला मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून या मंडपात AI टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला असून आता इथे CCTV कॅमेरा असतील यांच्या द्वारे भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे आणि यात्रेच्या दरम्यान जे भाविक हरवले जातात किंवा जे एकमेकांपासून दुरावले जातात त्यांना शोधण्याचं काम आता या कॅमेऱ्याच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. काय सांगाल, कशी टेक्नॉलॉजी काम करणार आहे? जवळपास आम्ही यावर्षी शारदीय नवरात्र 2025 करिता पूर्ण शहरामध्ये 102 कॅमेरे बसवलेले आहेत ते आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एकूण 7 कॅमेरे हे AI टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही वापरणार आहे. त्याच्यामध्ये फेस रिकग्निशन, पीपल्स काउंट आणि क्राऊड मॅनेजमेंट हे 3 फंक्शन आम्ही वापरणार आहेत. सध्या याचं नियोजन चालू आहे. त्याच्यामध्ये फेस रिकग्निशनमध्ये हरवलेले व्यक्ती शोधून काढणे, नंतर पीपल्स काउंट, आलेले भाविक किती आले हे मोजणं आणि क्राऊड मॅनेजमेंट हे 3 फंक्शन आपण त्याच्यामध्ये वापरणार आहेत, जेणेकरून की हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याकरिता जास्त वेळ न जाता ते लवकरात लवकर आपल्याला मिळावे. भाविकाच्या सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.